करा ना करा. नाव काय बोलू तुमचं? तर पुढील समालोचक आपण महेश सरांकडे देत असताना एक उत्कृष्ट असे कॉमेंटेटर या ठिकाणी आपल्याला आहेत सोबत. तर नेक्स्ट आवाज. धन्यवाद दीपेश भाऊ. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर दोस्ती चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व संघांचं मनपूर्वक स्वागत आपण बघितलं होतं. अनिकेत भाऊ 11 उंबारकोंड आणि वर्सेस खडकवाडी चॅम्पियन्स हा सामना नक्कीच चांगला सामना रंगेल, कारण दोन्ही लो स्कोरिंग मॅचेस झाल्या होत्या. नक्कीच शिवगर्जना लोहारे आणि केबीआर कुडपण हे दोन संघांमध्ये नक्कीच एक मोठी धावसंख्या असलेला सामना आपण आता बघितला. परंतु आता आपण बघतोय उंबरकोंड वर्सेस खडकवाडी चॅम्पियन्स आणि नाणेफेक जिंकली आहे खडकवाडी चॅम्पियन्स या संघाने. नाणेफेक जिंकून आपण इथे बघतोय का त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सामन्याला सुरुवात होते. खडकवाडी चॅम्पियन्स वर्सेस अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड पार्टीकोंड. आधीचा पहिला चेंडू इथे डोक्यावरून ढकलून दिला. आपण तिथे बघतोय चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि धावसंख्येला सुरुवात होते. 1 चेंडू 2 धावा. आधीचा पुढचा चेंडू यावेळेस सुद्धा बरोबर बॅटवर येत नाहीये, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडतो हा चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा यशस्वी त्या पूर्ण केली जाते आणि आपण इथे बघतोय सलग 2 चेंडूंवर 2 धावा काढल्या आहेत आणि त्यामुळे संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाताना धावसंख्या झाली ती 2 चेंडू 4 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल निखिल कडून, कारण याच आधी गोलंदाजाने आपल्या संपूर्ण षटकामध्ये सामनावीराचा नक्कीच मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार घेतला. त्याने संपूर्ण षटकामध्ये अवघी 1 धाव खर्च करताना 2 गडी सलामीच्या षटकामध्ये बाद केले होते. तोच आधी पण इथे बघतोय तिसरा चेंडू घेऊन समोर असताना निखिल साठी हा टाकलेला चेंडू, बाहेरचा चेंडू नक्कीच आडव्या बॅटने खेळला आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात, परंतु फंबल होऊन झेल सुटतोय. फलंदाज राहतो नाबाद. 1 धाव पूर्ण. 3 चेंडू 5 धावा. इथे कुठेतरी चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. चांगल्या फलंदाजाचा झेल सोडलाय, निखिल सारख्या सलामीच्या फलंदाजाचा झेल सोडलाय. तर आता समोर असेल संतोष, ज्यांनी आता सामनावीर टू सामनावीर नक्कीच सामना दिसतोय आपल्याला इथे, कारण पहिल्या सामन्यामध्ये संतोष सामनावीर होते, दुसऱ्या सामन्यामध्ये आदिल सामनावीर होते. आणि इथे बघतोय बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय मागे आणि तिथे आपण बघतोय पंचांकडून नक्कीच तिथे काय निर्णय होतो पाहावा लागेल. तर परंतु पूर्वी आपण इथे बघतोय 2 धावा पूर्ण केलेला आपण बघितलंय तर, आणि ते पंचांकडून 4 धावासाठीचा इशारा. चेंडू जातोय सीमारेषेच्या लाईन पर्यंत, जातोय चौकारासाठी. धावसंख्येला 4 ने आकार. धावसंख्या होते 4 चेंडू आणि 9 धावा. नक्कीच इथे झेल सुटल्यावर आपण नक्कीच म्हणतो पुढच्या चेंडूवर चौकार षटकार लगावलं होतं, तसंच काहीसं चित्र मैदानामध्ये दिसलं. झेल सुटला आणि त्याच्याच पुढच्या चेंडूवर इथे चौकार लगावला गेलाय. गोलंदाजावर नक्कीच दडपण आलंय, कारण आधीचा पहिलं षटक मागच्या सामन्यातील आणि या सामन्यातील पहिलं षटक यामध्ये खूपच मोठं अंतर आपण बघतोय. आणि यावेळेस पायावर टाकलेला चेंडू खूपच सुंदररित्या टाकलेला चेंडू आपण बघितलं टप्प्याचं लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पंच इशारा करताना ही 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 10.
आणि पुढचा बघतो आपण नक्कीच चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू मागे गेला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. निखिलची चांगली रन बिटवीन द विकेट. संतोष कुठेतरी स्लो आहेत परंतु 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12 धावा. या सामन्यात सुद्धा मोठी धावसंख्या बघायला मिळेल का? कारण मागच्या सामन्यात आपण बघितलं 50 धावांचं आव्हान होतं आणि शेवटच्या 2 चेंडूंवर तानाजी यांनी चांगली फलंदाजी केली. एक षटकार आणि एक चौकार. नक्कीच आपण इथे बघितलंय तानाजी यांनी आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता KDR कुरपण या संघासाठी. शिवगर्जना लोहारे संघाचा नक्कीच तानाजी यांनी आपल्या संघासाठी चांगला खेळ करताना आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. नक्कीच दुसऱ्या षटकासाठी आता कोणाला आमंत्रित केलं जातं बघावं लागेल. आकाश, जास्त चर्चा करायची नाहीये. आकाश 3 षटकांचा सामना आहे आणि इथे आपण बघतोय कर्णधार आकाश यांनी गोलंदाजीची जबाबदारी दिली आहे ती. दुसरा षटक घेऊन विश्वनाथ आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक पहिलं नक्कीच या सामन्यातील सुद्धा पहिलं षटक घेऊन होतं. या पहिला चेंडू आपण इथे बघतोय आणि चेंडू टोलावून दिला जातोय. चेंडू इथे पंचांकडून इशारा आपण इथे बघतोय. 1 बाउन्सी मारेशा पार, चौकार. खूपच सुंदर सुरुवात म्हणावी लागेल इथे फलंदाजीची, कारण याच गोलंदाजांनी मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. त्यांच्या विरोधात आक्रमण सुरुवात केली आहे आणि इथे संतोष यांनी सुद्धा हा पहिला चौकार त्यांच्या बॅटमधून निघालेला आपण इथे बघतोय. धावसंख्येला 4 ने आकार मिळताना नक्कीच संतोषच्याच बॅटमधून मागचा सुद्धा चौकार होता. सलग 2 चौकार आपण बघितलं. नक्कीच चांगली खेळी करताना संतोष यावेळेस समोरच्या नक्कीच बघतो ऑफसाईडला टाकलेला चेंडू. फल क्षेत्ररक्षक काय करतोय तिथे? नक्कीच चेंडू फक्त बघत राहिला परंतु चेंडू पर्यंत पोहोचण्याचा कोणताही प्रयत्न नाही. आता चेंडू शोधत राहिलाय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण, तिसरी धाव सुद्धा पूर्ण, चौथी धावेचा प्रयत्न. पावसाळी क्रिकेट काय असतं ते इथे दिसतंय. 4 क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या मागे शोध घेत आहेत आणि इथे बघतोय आपण 4 धावा ना 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत धावून आणि नक्कीच 4 धावांनी धावसंख्या पुढे जाताना धावसंख्येला आकार मिळतोय तो 20 धावांचा. डेड बॉल. नक्कीच आपण इथे बघतोय विश्वनाथ यांच्या चेंडूवर चांगला आक्रमण सुरुवात केली आहे इथे संतोषांनी. यावेळेस उसळी घेतणारा चेंडू नक्कीच इथे काहीच समजला नाही संतोषांना. आधी चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होते परंतु चेंडूचा टप्पा घेऊन त्यांच्या डोक्यावरून कुठेतरी मागे जातोय. तोपर्यंत 2 धावा, 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या तर विश्वनाथ यांनी नक्कीच कुठेतरी महागड षटक पडलंय. धावसंख्येला 2 ने आकार मिळताना धावसंख्या झाली ती 22 धावा. 3 चेंडू 22 धावा. विश्वनाथ यांना पुनरागमन करायचं असेल तर संतोष यांचा विकेट काढावा लागेल. त्यासाठीचा प्रयत्न. चांगला चेंडू आणि इथे बघतोय पंचांकडून डेड बॉल. पंचांकडून इशारा आपण इथे बघतोय.
पुढचा चेंडू यावेळेस आपण इथे बघतोय एक धाव घेण्याचा प्रयत्न होता निखिलचा, परंतु संतोष यांनी थांबवलंय. संतोष नक्कीच स्वतःवर विश्वास दाखवतात, कारण त्यांनी पहिल्या 3 चेंडूंवर नक्कीच आतापर्यंत 10 धावा ठोकून काढलेल्या आहेत आणि पुढचा चेंडू इथे निर्धाव येतोय. चांगलं पुनरागमन करायचं असेल तर पुढच्या या 2 चेंडू पुन्हा एकदा निर्धाव किंवा विकेट काढाव्या लागतील त्या विश्वनाथ यांना. षटकातील 5वा चेंडू आपण इथे बघतोय. यावेळेस आधी चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 1 धाव, धावसंख्येमध्ये 1 वाढ होताना धावसंख्या झाली ती 23 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडवर असतील निखिल टू विश्वनाथ. विश्वनाथ नक्कीच क्षेत्ररक्षण बघून घेताना, परंतु या षटक कुठेतरी महाग पडलेला आपण इथे बघतोय. शेवटचा चेंडू चांगली उसळी घेतली शेवटच्या क्षणी आणि आपण इथे बघतोय चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल विश्वनाथ यांचं, कारण पहिल्या 3 चेंडूवर 10 धावा आणि पुढच्या 3 चेंडूंवर अवघी 1 धाव. आपलं षटक 11 धावांमध्ये संपवलं विश्वनाथ यांनी आणि संघाची धावसंख्या पोहोचली येते 23 या धावसंख्येवर. पुढचं षटक नक्कीच आकाश. कोणता आकाश टाकतो आपल्याला बघावं लागेल. आकाश यस का आकाश के. दरम्यान आपल्या संघाचे कर्णधार स्वतः तिसरे षटक हाताळण्याची जबाबदारी घेताना आपण इथे बघतोय आणि आकाश के यांनी आपण बघतोय मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या सामन्यामध्ये गोलंदाजीची सुरुवातच कुठेतरी खराब होते. फुलटॉसचा चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. खराब सुरुवात. जर आकाशच्या चेंडूचा टप्पा पडला तर नक्कीच आतल्या बाजूला येताना आपण बघतो आणि तो जर नक्कीच चेंडू आतल्या बाजूला बाहेरच्या बाजूला वळतो नक्कीच चेंडूचा टप्पा पडल्यानंतर, परंतु आकाशचा टप्पाच पडला नाही. फुलटॉसचा पुरेपूर फायदा घेतला इथे संतोषने आणि पहिल्या चेंडूवर लगावला गेलेला हा षटकार खूपच सुंदर अशी फलंदाजी करताना आपण बघतोय संतोष यांना. त्याच्यासाठी आकाशचा दुसरा चेंडू यावेळेस सुद्धा चांगला चेंडू टाकलाय. नक्कीच शेवटच्या क्षणी जागेवर थांबले तर संतोष आणि आपण इथे बघतो 1 धाव मिळते. धावसंख्येला 1 ने आकार मिळताना धावसंख्या जाते ती 30 धावांपर्यंत. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे आणि दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करताना आपण इथे बघतोय. थोडासा रनअप मध्ये काहीशी चूक होताना आकाशकडून बघितला आणि चेंडू टाकता टाकता थांबले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉसचा होता, परंतु तिथे खाली खेळला फटका आणि त्यावेळेस 2 धावा धावून घेतल्या जातात निखिलकडून. धावसंख्येला 2 ने आकार मिळतो. धावसंख्या होते ती 32 धावा. 3 चेंडू 32 धावा. आता कुठेतरी स्ट्राईक इथे संतोषला देतील का पुढच्या 3 चेंडूसाठी आपण बघावं लागेल. निखिलने ही स्ट्राईक आता संतोषकडे दिली तर अजून कुठेतरी धावसंख्या 40 पर्यंत पोहोचवता येईल, कारण निखिलने आतापर्यंत कोणताही मोठा फटका खेळला नाहीये, परंतु आतापर्यंत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मध्ये. आणि इथे बघतोय निखिलने जबाबदारी घेतली. चेंडू दिला टोलावून. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. पुढचा चेंडू यावेळेस बाहेर आलाय
आणि नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातात जातो चेंडू. डॉट बॉल. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक, परंतु कुठेतरी महाग षटक पडले आतापर्यंत आकाशचं, कारण आतापर्यंत 15 धाबा खर्च केल्यात. आकाशला पुनरागमन करता आलं नाही आणि ते फलंदाज बाद. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सूरज आलाय मैदानामध्ये. नक्कीच बघावं लागेल इथे काय होतं. पुलटाचा चेंडू होता आणि ते पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे नक्कीच पंचांचा नो बॉलचा इशारा प्लस चौकार. मिळताच्या 5 धावा. धावसंख्येला 5 ने आकार. धावसंख्या झाली ते 44 43. 43 धावा आपण इथे बघतोय. खूपच खराब गोलंदाजी आकाशची. कर्णधाराने जबाबदारी तर स्वीकारली होती शेवटचं षटक टाकण्यासाठी. दुसऱ्या आकाशला थांबवलं होतं, परंतु खूपच सुमार गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा उलटाचा चेंडू, परंतु फटका बरोबर बसला की नाही पाहावं लागेल. आणि फटका बरोबर बॅटच्या मधोमध चाला होता. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पार. षटकार आणि मिठाच्या 6 धावा आणि धाव संख्या झाली ती 49. जिंकण्यासाठी आता 50 धावांची गरज असेल. खडकवाडी चॅम्पियन्स या संघाला आता आपण बघतोय 18 चेंडू आणि 50 धावांची गरज असेल. मागचा सामना 4 षटकांचा होता, तिथे 50 धावांची गरज होती शिवगर्जना लोहारे संघाला. आणि शिवगर्जना लोहारे या संघाने शेवटच्या 2 चेंडूवर आपण बघितलं होतं, एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने शिवगर्जना लोहारे संघाने सामना जिंकला होता. परंतु यावेळेस 18 चेंडू आणि 50 धावांची खेळी करावी लागेल ती खडकवाडी चॅम्पियन्स संघाला. आणि नक्कीच धावांचं आव्हान उभारताना संतोष यांनी खूप सुंदर अशी फलंदाजी केली. तर सूरज याने सुद्धा शेवटचे 2 चेंडू त्याला खेळायला मिळाले. नक्कीच एक नो बॉल होता, त्याच्यावर चौकार लगावला गेला आणि त्याच्या पुढील चेंडूवर षटकार लगावला गेला. खूपच सुंदर अशी फलंदाजी सूरज कडून सुद्धा 2 चेंडू 10 धावांची खेळी करताना आपण नक्कीच बघितली असाल. पंचांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायला सांगायचंय समोरील संघाला, कारण अनेक मॅच खेळवायच्या आहेत. आज दिवसभरामध्ये 16 संघ आपल्याला इथे खेळताना दिसतील. समरभूमी तुर्बे वर्सेस रायझिंग स्टार खांडच या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचे. खांडस संघाचे कर्णधार इथे आलेले होते. समरभूमी तुर्बे या संघाच्या कर्णधारांनी ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचे.
18 चेंडू 50 धावांचं आव्हान घेऊन दोन्ही आकाश मैदानामध्ये उतरले आणि पहिला चेंडू संतोष यांचा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मागे. बघूया पंच काय इशारा करतात, चौकार की षटकार, कारण चेंडूचा सीमारेषा पार मिळतो इथे दणदणीत खणखणीत षटकार. एक नक्कीच 18 चेंडू आणि 50 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये गेल्यावर कशी सुरुवात करावी लागेल याचा पुरेपूर प्रत्यय दाखवला इथे आकाशने. परंतु त्याला खेळायचा होता चेंडू कुठे, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय कुठे असंच काहीसं समीकरण मैदानामध्ये दिसलं. आणि या वेळेस आपण बघतोय संतोष यांचा पहिल्या चेंडूवर लगावला गेलेला षटकारामुळे कुठेतरी दडपण आलेलं बघतोय. पुढचा चेंडू घेऊन संतोष आणि यावेळेस पुन्हा एकदा पुलटाचा चेंडू आणि यावेळेस सुद्धा चेंडू डुलावलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. पंचांचा निर्णय येतोय 6 धावांसाठीचा हा षटकार. फुलटॉपचा चेंडू घेतला होता, आडव्या पट्ट्यामध्ये खेळलाय, चेंडू टोलावून दिलाय. 2 चेंडू 2 षटकार. खूपच सुंदर सुरुवात. आता कुठेतरी समीकरण बदललं आणि नक्कीच आपण इथे बघतोय आता धावांची गरज असेल 38 आणि चेंडू शिल्लक आहेत 16 चेंडू 38 धावांची गरज. तानाजी यांनी नक्कीच चूक झाल्या. संतोष यांनी आपण बघितलं फलंदाजी चांगली केली होती, परंतु गोलंदाजीमध्ये चांगली किमया करता येत नाहीये संतोष यांना. चला वेळ घ्यायचा नाहीये, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी नाणेफेक होते. आपण इथे बघतोय समरभूमी तुर्बे वर्सेस रायझिंग स्टार खांडज या दोन संघांमध्ये. या वेळेस फटका चुकतोय. यष्टी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात, परंतु यष्टी रक्षकाकडून चूक होते आणि जेल सुटतोय. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार. बाद करण्यात यश प्राप्त केलंय ते तानाजी यांनी. आतापर्यंत आपण बघतोय 5वा चेंडू टाकला गेलाय आणि इथे विकेट घेतलाय तो आकाशचा. नवीन फलंदाजी मार्कवर येतोय बाबुली याला आपण बघतोय, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगला झेल पकडला होता. यावेळेस त्यांनी बघितलाय चांगला फटका खेळलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक सजवला गेला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. आकाशची चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पूर्वी 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या झाली ती
17 धावा. पहिलं षटक समाप्त. 17 धावा. खूपच महागडं षटक, परंतु या षटकामध्ये आकाशची एक महत्वाची गडी मिळालेली आपण इथे बघतोय. आता 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. 16.5ची सरासरी राखावी लागेल. म्हणजे एका षटकामध्ये नक्कीच 17-18 धावा कुठून काढाव्या लागतील त्या फलंदाजांना, आणि ते बाबुलीला त्यासाठी पाठवले संघ कर्णधाराने आपण इथे बघतोय. आणि आकाशने पहिल्या षटकामधील पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकले होते, परंतु त्याच्यानंतर मोठा फटका खेळू दिला नाहीये. दरम्यान नवीन गोलंदाजी मार्कवर आलाय तो मंगेश, त्याच्या समोर असेल आकाश. मंगेशचा पहिला चेंडू ऑफसाईडला टाकलेला चेंडू आपण इथे बघतोय. दिशा भरकटते. पंचांचा अवांतर धावेचा इशारा. आता अवांतर धावा खर्चून जमणार नाही, कारण आकाश एक आक्रमक खेळी करतोय. आणि आता 12 चेंडू 32 धावांची गरज असताना सरासरी 16ची राखावी लागेल. आकाश काय करतोय पाहावं लागेल. आणि इथे बघतोय चांगला चेंडू. यावेळेस सुद्धा चांगला बॅटवर घेतला आणि चेंडू टोलावून दिलाय. 6 धावांसाठी सीमा रेषा पार. षटकार. नक्कीच इथे आपण बघतोय आकाशची आक्रमक अशी फलंदाजी. आकाशने आतापर्यंत 3 षटकार ठोकले. आपल्या संघाला चांगलं पुनरागमन करून दिलंय. चांगली खेळी करतोय आकाश. पुढचा चेंडू. दिशा भरकटते. पंच बघूया काय करतात. नक्कीच दंडित करतील. इथे दिशा भरकटून पुन्हा एकदा अवांतर धाव. गोलंदाजावर दबाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या चालली ती 25. 1 चेंडू 25 धावा. यावेळेस थोडासा बाहेर टाकला होता चेंडू. टप्पा घेऊन नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. चेंडू राहतोय डॉट बॉल. ऑफ साईडला टाकला तर नक्कीच इथे आकाशला कुठेतरी दडपण येईल, कारण आतापर्यंत आकाशने जे षटकार मारले ते आपण बघितले लेग साईडलाच नक्की मारले. तर लेग साईडला जर चेंडू मिळाला तर आकाश काहीच सोडत नाही, परंतु ऑफ साईडला कुठेतरी थांबवत होते. यावेळेस बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला फटका. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यश मिळत आहे. विशाल चेंडू पर्यंत पोहोचला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्येला 2 ने गती मिळते आणि धावसंख्या होते ती 27 धावा. अजूनही 23 धावांची गरज असेल. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज आपण इथे बघतोय. 3 चेंडू आले. सॉरी, हा पुढचा चेंडू. यावेळेस झेल घ्यावा लागेल. विशाल पोहोचतोय तिथे आणि विशालने चांगला झेल घेतलाय आणि इथे फलंदाज बाद होतोय आकाश. जो आक्रमक फलंदाजी करत होता त्या आकाशला बाद करण्यात यश प्राप्त होतंय. आता कुठेतरी दडपण येईल. आपण इथे बघतोय खडकवाडी या संघावर आपण बघतोय नक्कीच दडपण येऊ शकतं, कारण आकाशने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. मोठा फटका खेळण्याच्या नादात चांगला फटका खेळला होता, परंतु बरोबर टाइम झाला नव्हता. विशालने कोणतीही चूक केली नाही. विशालने चांगला झेल पकडला आणि ते फलंदाज बाजूला आकाश. आपण बघतोय 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27 धावा आणि जिंकण्यासाठी आता 8 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावेळेस अतिरिक्त उसाई घेणारा चेंडू फलंदाजाला काहीसा समजला नाही. नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 28 धावा. चांगलं पुनरागमन करून दिले आपण इथे बघतोय गोलंदाज मंगेशने, कारण आकाशची विकेट महत्वाची होती. ती आकाशची विकेट या षटकामध्ये त्यांनी मिळवून दिली. या षटकातील पुढचा चेंडू आपण इथे बघितला. पुन्हा एकदा विशालचं कौतुक करावं लागेल, कारण विशालने या षटकामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करून
नक्कीच गोलंदाजी चांगली होती मंगेशची, परंतु मंगेशला विशालच्या क्षेत्ररक्षणाची साथ लाभली आणि ते विशालने चांगले पुनरागमन करून दिले म्हणावं लागेल, कारण चांगला झेल, चांगले दोन चांगले थ्रो सुद्धा आपण इथे बघितले. आता 6 चेंडू 20 धावांची गरज आणि या 6 चेंडू 20 धावांचा बचाव करण्यासाठी माझ्या मागील सामन्यातील अनुभव बघितला तर नक्कीच विशालला गोलंदाजी दिली जाऊ शकते कर्णधाराकडून आणि नक्कीच विशालच्या हातात चेंडू दिसतोय आपल्याला. विशाल टाकेल. या 20 धावांचा बचाव करण्यासाठी विशालला गोलंदाजी करावी लागेल आणि यावेळेस पार्थ आणि बाबुली दोन फलंदाजी मार्कवर आपण बघतोय. चांगला चेंडू अंगावर टाकलाय आपण इथे बघितलंय, कुठेही पुढे मागे जाऊन दिलं नाहीये फलंदाजाला. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत, परंतु मोठा फटका खेळल्याशिवाय हा सामना जिंकता येणार नाहीये. आता इथे बघतोय बाबुलीचा तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पार्थनी थांबवलंय काहीस. यावेळेस खराब चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. पार्थने दाखवून दिले का मी तिसरी धाव घेतली नाही, कारण मला षटकार खेळायचा होता, कारण मला सामन्याच्या विजयाकडे वाटचाल करायची होती. ती वाटचाल केली या षटकाराने. धावसंख्येला इथे आकार मिळतोय. धावसंख्या 6 ने पुढे जाताना धावसंख्या झाली होती 38 धावा. आता 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. आता पार्थ सारखा फलंदाज या सामन्यामध्ये पुनरागमन करून देण्यासाठी प्रयत्न करतोय. विशालवर दबाव आलाय. नक्कीच विशाल हा दबाव कसा हाताळतो ते पाहावं लागेल. 4 चेंडू 12 धावांची गरज. या वेळेस उसळी घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव चेंडू वाईडची मागणी करत होता, परंतु या बॉल वाईड नाही असं पंचांनी नक्कीच सांगितलेलं आपण इथे बघतोय. 3 चेंडू 12 धावा. अटीतटीचे सामने नक्कीच मागचा सामना सुद्धा अटीतटीचा बघितला. या सामन्यात सुद्धा अटीतटीचा सामना नक्कीच. यावेळेस सुद्धा बॅटवर आलेला चेंडू आपण बघतोय, पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पार. षटकार. आकाशने केलेली आक्रमक सुरुवात त्याला पुढे नेतोय पार्थ आणि इथे बघतोय या सामन्यामध्ये घडतंय काय, कारण या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर पुनरागमन गोलंदाजाचं, पुढच्या चेंडूवर पुनरागमन फलंदाजाचं, पुन्हा एकदा लगावतोय षटकार. आणि इथे बघतोय आता काय राहिलंय सामन्यामध्ये तर 2 चेंडू 6 धावांची गरज. 1 चेंडू डॉट नक्कीच दडपण फलंदाजावर येईल, परंतु एक मोठा फटका विजय होईल तो खडक वाडी या संघाचा. कोण जिंकतो या सामन्यात पाहण्यासाठी पुढील 2 चेंडू नक्कीच महत्वाचे ठरतील. विशालचा पुढचा चेंडू पार तयार. यावेळेस खाली राहिला काहीसा चेंडू. यावेळेस एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातो का पाहावं लागेल, परंतु इथे थ्रो चांगला यष्टीरक्षकाकडून चूक. इथे गोलंदाज क्षेत्ररक्षकावर नाराज होते, परंतु गोलंदाजाने हा विचार केला पाहिजे की नक्कीच क्षेत्ररक्षकाने बरोबर एंडवर थ्रो केला होता, तिथे यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि नक्कीच तिथे पार्थ सारख्या फलंदाजाला बाद होता होता राहिलेला आहे. आता 1 चेंडू 4 धावांची गरज. निखिलचं कौतुक केलं पाहिजे, बरोबर वेळेवर कुठे थ्रो करायचा याचा विचार त्याने केला आणि इथे आपण बघितलं नक्कीच दुसरी धाव पूर्ण केली गेली. आता 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. मागच्या सामन्यात सुद्धा 1 चेंडू 4 धावांची गरज होती, तिथे तानाजी उभा राहिला होता. यावेळेस पार्थ उभा राहतोय का पाहावं लागेल. आणि यावेळेस चांगला चेंडू, विशालने चांगलं पुनरागमन करून दिलंय. चांगल्या टप्प्याचा चेंडू आणि मागच्या सामन्यात फलंदाजी संघ जिंकला होता, परंतु इथे विशालने गोलंदाजी करताना गोलंदाजी संघ जिंकून दाखवलाय. अनिकेत भाऊ 11 उंबरकोण पाटेकोण या संघ या सामन्यामध्ये विजयी होतोय.
विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाने या स्पर्धेत